श्रीरामपूर शहरातील प्रवरा कालव्याच्या परिसरात गेल्या 40 वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या शेकडो कुटुंबांसाठी आजचा दिवस दिलासादायक ठरला आहे. जलसंपदा विभागाने हाती घेतलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने 27 मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे. यामुळे विस्थापित होण्याच्या भीतीने धास्तावलेल्या नागरिकांना मोठा आधार मिळाला आहे. प्रवरा कालव्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी जलसंपदा विभागाने 27 फेब्रुवारीपर्यंतची अंतिम मुदत दिली होती. या कारवाईमुळे शेकडो कुटुंब उघड्यावर येणार होती. या विरोधात आणि आपल्या हक्काच्या निवाऱ्यासाठी अनेक नागरिकांनी आमरण उपोषण सुरू केले होते. शासनाने या मोहिमेला स्थगिती द्यावी अशी मागणी करत काही नागरिकांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. नागरिकांची बाजू ऐकून घेतल्यानंतर औरंगाबाद खंडपीठाने जलसंपदा विभागाच्या या हातोडा मोहिमेला तुर्तास ब्रेक लावला आहे. न्यायालयाने 27 मार्चपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश दिल्याने प्रशासकीय यंत्रणेला आपली मोहीम थांबवावी लागणार आहे. गेल्या 4 दशकांपासून या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे उपोषणकर्ते आणि अतिक्रमणधारकांमध्ये आनंदाचे वातावरण असून आता शासन यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट.